मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। परदेशात जाऊन काहीही बरळणं लोकप्रतिनिधीला शोभत नाही असं ते म्हणाले। राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये देशाचा अपमान केल्याचंही या ठिकाणी शिंदेंनी म्हटलंय। राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्याचा शिंदेंनी समाचार केलाय। राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या देशातील मोदी सरकार, पंतप्रधान मोदी त्याचबरोबर भाजपवर निशाणा साधला होता आणि त्यावरून आता शिंदेंनी समाचार घेतलाय। जब भी इतने विपक्ष के नेता जब भी विदेश में जाते हैं तो हमारे देश के बारे में अच्छा कहने के बजाय बुरा भला कहते हैं, हमारे देश को नीचा दिखाने की कोशिश करते हैं। हमारा देश दुनिया में आज इतनी ऊंचाई पर जा रहा है। हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी हमारे देश को नई आयाम दे रहे और अर्थव्यवस्था को बढ़ा रहे, भारत को, देश को हमारे आर्थिक महासत्ता बनाने का सपना देख रहे। और दूसरी तरफ अगर ये राहुल गांधी विपक्ष के नेता होने के बावजूद, कांग्रेस के प्रमुख नेता होने के बावजूद देश के बारे में ऐसा कहना ये उचित नहीं है। मैं निंदा करता हूं, निषेध करता हूं। राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे। राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत। एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे। लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही। 2 वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे। केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत। हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।